जनतेचा अधिकार नामत जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आमरण उपोषणाला 4 दिवस झाले तरी खासदार आमदार यांचे दुर्लक्ष। दिवा शहरातील वाढती लोकसंख्या पाहता दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्पेशल लोकल चालू करणे अत्यंत गरजेचे आहे। रोजच्या वाढत्या गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढते वेळी अनेक माता भगिनी वडीलधारे यांचे अपघातात निधन झाले आहे। सकाळच्या वेळी तर प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात, त्यामुळे दिवा शहरातील प्रवासी डोंबिवली येथून उलटा प्रवास काढतात, त्यामुळे डोंबिवलीमधील प्रवाशांना नाहक त्रास होत आहे। त्यामुळे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्पेशल लोकल चालू झाली तर डोंबिवलीकरांचा त्रास कमी होईल। समाजसेवक अमोल धनराज केंद्रे दिवा शहराच्या विकासासाठी सतत लढत असतात। दिवा शहराच्या विकासासाठी 2019 मध्ये 16 दिवस आमरण उपोषण करून विकासाला सुरुवात करणारे अमोल केंद्रे आहे। त्यांनी अनेक आंदोलने उपोषण केली आहेत। आंदोलन उपोषण केल्यावरच प्रशासनाला जाग येते का? अमोल केंद्रे यांनी 2022 मध्ये 6 दिवस स्वाक्षरी मोहीम राबवली। हजारो नागरिकांची स्वाक्षरी घेऊन त्यांचे निवेदन मुख्यमंत्री, खासदार, रेल्वे प्रशासन सर्वांना दिले। याबाबत राज्यपाल, रेल्वे मंत्री यांनाही निवेदन दिले। त्याचबरोबर 21 मार्च 2023 रोजी मोर्चा काढण्यात आला। यावेळी जून 2023 मध्ये होम प्लॅटफॉर्मचे काम झाल्यावर तसेच रेल्वे क्रॉसिंगचे काम करून लोकल चालू होण्याचे आश्वासन देण्यात आले होते। दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्पेशल लोकल चालू होणार तरी कधी? दिवा हे जंक्शन असल्याने सर्व फर्स्ट लोकल दिवा येथे थांबल्या पाहिजेत, जेणे प्रवाशांना चढता येईल। याबाबत जून महिन्यात रेल्वे प्रशासन 16 ऑगस्ट रोजीच्या आमरण उपोषणाबाबत निवेदन दिले होते, तरीही रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी दिवा RPF चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश चंद्र तिवारी यांना मध्य रेल्वे प्रबंधक यांच्याकडून निवेदन देण्यात आले होते। त्यानुसार त्यांनी स्टेशन प्रबंधक मनोज कुमार गुप्ता यांच्यासोबत मीटिंग आयोजित केली होती। त्यामध्ये फर्स्ट 15 लोकल थांबवण्याची मंजुरी केली होते, परंतु रेल्वे क्रॉसिंगमुळे दिवा लोकल चालू करता येणार नाही। परत तेच कारण दिल्याने त्यांचा दिवस त्यांना मी आमरण उपोषण करण्यात असल्याचे सांगितले होते। त्यानुसार अनेक सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊनही त्यांचे निवेदन रेल्वे प्रशासन, मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले होते। स्थानिक खासदार म्हणून दिनांक 15 ऑगस्ट रोजी धडाकेबाज युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सरचिटणीस सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी बदलापूर येथे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची भेट घेऊन आमरण उपोषणाबाबत निवेदन दिले होते। खासदार साहेबांनी याबाबत दखल घेण्याचे आश्वासन देऊन 2 दिवस आमरण उपोषणाला होऊनही खासदार साहेब याबाबत काहीही बोलत नसल्याने दिनांक 17/8/2024 रोजी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानच्या दिवा शहर अध्यक्ष मनीषा दाभाडे तसेच शहराचे प्रवासी बांधवांनी रात्री 10 वाजता उल्हासनगर येथे भेट घेऊन आमरण उपोषणाबाबत खासदार साहेबांना आठवण करून दिली। खासदार साहेब लवकरच निर्णय घेतील की जनतेला असेच वाऱ्यावर सोडतील हे पाहणे गरजेचे आहे। दिवेकरांचा खासदार साहेबांच्या वरती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती विश्वास होता, म्हणून दिवेकरांना लोकसभेला भरपूर मतदान केले। दिवेकर जनता प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पक्षाला मतदान करते। आता दिवेकरांचा 10 वर्षाचा पासूनचा प्रश्न तात्काळ सोडवतील अशी आशा आहे। दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्पेशल लोकल चालू करण्यासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला 4 दिवस झाले तरी दिवा शहरातील एकही राजकीय पक्षी, आजी माजी आमदार, नगरसेवक, खासदार कोणीही भेट देत नसल्याचे सामान्य जनतेमध्ये नाराजी पसरत आहे। न्यूज चॅनल नेटवर्कसह तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि या दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल आहे ती चालू करावी अशी नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, खासदार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, शरदचंद्र पवार साहेब असतील, अजितदादा असतील, राजसाहेब ठाकरे साहेब असतील, सर्व पक्षीयांना विनंती करतो हात जोडून, माझा वैयक्तिक लढा नाही, हा संघर्ष राजकीय नाही, हा संघर्ष सामान्य जनतेचा आहे आणि तुम्हाला आज मतदान करणाऱ्या सामान्य दिवावासियांचा आहे। त्यामुळे हा लढा तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि कुठेतरी ही मागणी लवकर मार्गी लावा। जोपर्यंत तुम्ही लावला नाही तोपर्यंत मी इथून जाणारही नाही। माझा जीव गेला तरी चालेल, एक तर आता लोकल चालू होऊन दिवत नाही तर माझे प्राण जातील। तर तुम्हाला जर माझे प्राण घ्यायचे असतील तर ते तुम्ही उघडपणे सांगा, तुझा जीव दे म्हणे याच ठिकाणी वीस पिऊन आत्महत्या करतो, मग तुम्ही लोकल चालू करा। तुमच्या मनात असेल, जर तुम्हाला मला वाटत असेल, तुमच्या मनाला वाटत असेल की अमोल केंद्रे इथं उपस्थित राहावा, इथं पुढे मराव, ज्या दिवशी अमोल केंद्रे मरल त्या दिवशी लोकल चालू होणार असेल तर साहेब कशी वाट बघू नका। सर्व राजकीय पक्ष सांगतो, जर खरंच तुम्हाला महत्वाचं वाटत असेल अमोल केंद्र मेल्याशिवाय लोकल चालू करायची नाही तर
आणि आज या क्षणी मरायला तयार आहे. मी मरायला घाबरत नाही. जर माझ्या दिवाळांचे, माझ्या माता भगिनींचे, माझ्या जीव वाचवण्याचे असतील, मी मरायला तयार आहे. मी घाबरत नाही कोणालाही. तुम्ही लक्षात घ्या. तात्काळ इथून दिवा छत्रपती शिवाजी महाराज लोक चालू करा. स्वराज्य प्रतिष्ठानने परत एकदा मी त्यांच्या मनापूर्वक आभार मानतो. जे छोटे मोठे मंडळ आहेत, राजकीय पक्ष योग्य नाही, तुम्ही सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे. कारण मरणार हा सामान आहे, आपल्या घरातील आहे आणि आपल्या घरात्यांचे माता माऊलींचे, माय भगिनींचे जर प्राण वाचवायचे असतील, लक्षात घ्या, आपल्याला हा लढाई एकत्रपणे येऊन संघ घेऊन लढावं लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. कारण मरणारा हा आपल्यातलेच एक असतो. ज्याची आई गेली ना, त्या मुलांना विचारा आईचं प्रेम कुठं भेटतं का. रक्षाबंधन आहे, त्याची बहीण त्या भावाने काय करायचं, त्याचा भाऊ गेला म्हणून काय करायचं, याचा तुम्ही सर्वांनी विचार करा. आपल्यातली कुणाचा नंबर लागणार असतो. कारण लोकांना चर्चा ज्या आपण निघतो ना, कारण आपल्या कामाला उशीर होतो म्हणून निघतो. आपल्या माहिती त्रास आपल्याला आहे. त्यासाठी आता आपणच उचलला आणि एकत्र यायला पाहिजे. आपणही संघटित व्हायला पाहिजे आणि आपणच संघर्ष करायला पाहिजे. त्याशिवाय विजय मिळणार नाही. लक्षात घ्या. दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू. दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल चालू. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.